महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यातच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अघोरी विद्या शिकत असल्याचा ट्विट हे देखील केलं आहे. याच अनुषंगाने आपण येवला येथे असून येवला येथील अनिच्छे पदाधिकारी यांच्याशी बातचीत करूयात. दादा, आपण काय सांगणार? सध्या चाकणकरांनी राजीनामा दिलाय. चाकणकरांनी राजीनामा द्यायला तसा बऱ्यापैकी उशीर केला. खरं तर या मुद्द्यामध्ये त्यांना कोणी सांगण्याची देखील गरज नव्हती. इतकी नैतिकता राज्यकर्त्यांनी पाळण्याची गरज असते. परंतु आता नैतिकता गुंडाळून ठेवून ही सगळी मंडळी काम करीत असल्यामुळे पद आणि प्रतिष्ठेसाठी वाटेल त्या थराला जाणारी ही मंडळी अ, खरं तर हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून आणि यांनी केलेले नियम, कायदे, आणखी बरंच लिखाण महात्मा फुले सारख्यांनी केलं. त्याच्यामुळे हे राज्य समतावादी राज्य निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना आज मात्र चाकणकर आणि त्या बाबाच्या तो जो बाबा आहे अशोक खरात बाबा तथाकथित कॅप्टन याच्या या काळ्या कृत्यामुळे या राज्याला फार मोठा ठप्पा लागलेला आहे आणि ही गोष्ट निषेधार्ह आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलंय की ते अघोरी विद्या शिकत होत्या, त्यात अनामिकाही कापलेली आहे. यावर काय? मी ती अनामिका पाहिली नाही. तशी काय स्पष्ट टीव्हीमध्ये दिसत नव्हती. परंतु सुषमा अंधारे जर म्हणत असतील आणि त्यांनी जर पाहिली असेल, तर ही गोष्ट एखाद्या बुवाच्या चरणी चाकणकर बाईंनी वाहत जाणे आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. एका सुशिक्षित आणि पदावर असलेल्या महिलेने आणि त्यातही राज्याच्या महिला आयोगाच्या पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीने वागणे आणि त्याला पुन्हा लोकशाहीमध्ये वैयक्तिक धर्माचे आचरण करण्याची मुभा आहे, असं म्हणणे हा निर्लज्जपणा आहे. तेव्हा अनामिका वाहून इतकं आहारी जाणं, ही गोष्ट त्यांच्या दांभिकपणाचं साक्ष देते. प्रकरण गाजल्यानंतर आता सध्या त्याने राजीनामा दिला. यापुढे ते कठोर कारवाई व्हावी असं वाटतं. निश्चितपणे झालीच पाहिजे. यातनं कोणीही सुटता कामा नये. आता जी बडी-बडी धेंड आहेत, ज्यांची नावं अलीकडं सारखी वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, चॅनलवर सर्व आपण पाहतो. सगळी बडी-बडी धेंड त्याच्यामध्ये आहेत आणि बऱ्याच प्रकरणामध्ये ही माणसं सगळी असतात. कारण यांना देवाधर्माशिवाय किंवा अशा एखाद्या बुवा-बाबाच्या नादी लागल्याशिवाय यांचं सँक्शन होत नाही. आणि मग जनतेला असं वाटतं, की आपला हा जो पदाधिकारी आहे, आपला हा जो नेता आहे, हा इतका धार्मिक आहे, मग आपणही धार्मिक राहून त्याच्याबरोबर त्याला मदत करावी. अशा प्रकारची भावना जनतेमध्ये निर्माण होते आणि तिथे जनता फसत असते आणि ही मंडळी मात्र राजरोस पद उपभोगीत असतात. एकंदरच भोंदूबाबाच्या नादी लागू नये असं अनिच्छा पदाधिकारी यांचं म्हणणं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, येवला, नाशिक.